ओके. सो कन्स्ट्रक्शन किंवा स्कीमॅटिक डायग्राम जर बघितली तर सिंपल एक बॉल असेल. बॉल हा तुमच्या कन्स्ट्रक्टेड प्लेस मध्ये पुट केलेला असेल. सपोज when the system is connected to point X, then it will force this ball towards the Y as. तर तो तिकडेच का फोर्स करेल? This also can force towards the L by blocking the L. तर तो Y कडेच का जातोय? कारण याचा जर मी सेप बघितला तर तो ओव्हल टाइप मध्ये आणि दोन्ही जर ऍक्सिस मी कन्सिडर केले, आपण पॅराबोला वगैरे बघितले असतील तर त्यांचे जे ऍक्सिस कन्सिडर केलेले असतात ते ऍक्सिस एक्स आणि वाय ऍक्सिस मध्ये डिफरन्स आहे. तुम्ही जर बघितला असेल तर हा वायचा जो ओव्हल शेप आहे किंवा पॅराबोला शेप आहे हा लार्जर आहे. सो त्या कन्स्ट्रक्शन मुळे तुमचा जो काही बॉल असेल हा बॉल तुमचा बरोबर वायलाच ब्लॉक करेल आणि इट विल प्रोव्हाइड ओपनिंग फ्रॉम एक्स टू एल ओनली. ओके. वेन the supply from X is cut and Y is open, then again Y will force this ball towards the X by blocking it and again forces or throw the oil towards Y and L. ओके. तिथे एक सिंगल ऍक्टिंग सिलेंडर साठी एक सर्किट दिलेलं आहे. या केस मध्ये जी काही पोझिशन असेल ती दोन्ही ऑफ मध्ये म्हणजे ऍक्च्युएटर पोझिशन दिलेली नाहीये. मग सपोज जर पोर्ट किंवा तुमचा लेफ्ट साइडचा जर मी डायरेक्शन कंट्रोल जर ऑन केलेला असेल, लेफ्ट साइडचा जर डायरेक्शन कंट्रोल ऑन केलेला असेल तर काय होईल? इट विल फोर्स अगेन. म्हणजेच काय होणार? तुमचा पी पोर्ट असेल तो बाय डिफॉल्ट इकडे प्रेशर लाईनला म्हणजे तुमच्या पॉवर पॅक युनिटला आयदर पंप असेल किंवा तुमचा कॉम्प्रेसर असेल, कॉम्प्रेसरला कनेक्ट होईल. सो हा प्रेशर इन्क्रीज होईल आणि इट विल फोर्स दी बॉल टुवर्ड्स दी वाय बाय ब्लॉकिंग इट अँड अलाव एल अँड ऍक्च्युएशन ऑफ युअर ऍक्च्युएटर. अँड सेम रिटर्न स्ट्रोकला सेम ऍक्च्युएशन होईल किंवा सेम रिटर्न स्ट्रोक ऍक्च्युएट होईल. आणि जर मी तुमचा सेकंड किंवा एल साइडचा जर किंवा राईट साइडचा जर पोर्ट ऑन केला तर सेम जो काही बॉल असेल तो परत आत्ताची जी पोझिशन आहे त्या पोझिशनला थ्रो करेल आणि इट विल अगेन पास वाय टू एल अँड देन ऍक्च्युएशन. तर व्हॉट विल हॅपन इफ बोथ डायरेक्शन कंट्रोल आर इन ऍक्च्युएटेड पोझिशन? तर दोन्ही ऍक्च्युएटेड पोझिशन मध्ये असेल तर तो फरक पडेल मी किती पॉवर पॅक युनिट प्लेस केलेले त्यावरती. फॉर एक्झाम्पल जर मी या दोघांचा पी, हा पी आणि हा पी हे दोघे जर मी कंबाईन केले आणि एकच जर कॉम्प्रेसरला प्लेस केलेला असेल तर कॉम्प्रेसरचा जो बिल्टअप प्रेशर असेल तो बिल्टअप प्रेशर दोन्ही साईडला इक्वल असेल. मी सांगितलं प्रेशर मी किती ठिकाणी व्हॅरी केलं तर प्रेशर दोन्ही साईडला इक्वल असेल, मी किती त्याचं पार्टिशन केलं तरी. म्हणजेच काय, मी जर एक्झॅक्टली जर एखादी फिगर जर पकडली, सपोज कॉम्प्रेसर असेल तर तुमचा 10 बार प्रेशर बिल्टअप करतोय तर 10 बार प्रेशर हा दोन्ही साईडला इक्वली प्रोव्हाइड होणार आहे. म्हणजे मी जर दोन्ही कंट्रोल सोबत ऍक्च्युएट केलेले असतील तर म्हणजेच काय होईल, दोन्ही साईडने तुमचा इक्वल प्रेशर हा जो शटल वॉल असेल त्या शटल वॉल मध्ये एंटर होईल. सो हा जो काही बॉल असेल तो बॉल बरोबर लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला जाईल बिकॉज ऑफ दिस 10 बार प्रेशर. अगेन इट विल थ्रो टुवर्ड्स दी लेफ्ट साइड बिकॉज ऑफ दिस 10 बार प्रेशर. म्हणजेच काय, इक्वल प्रेशर डिस्ट्रीब्यूट होईल आणि इट विल मेंटेन इट सेंटर पोझिशन. म्हणजे तो काय होईल, इथे सेंटरला येईल आणि इट विल ब्लॉक युअर एल पोर्ट. ओके. म्हणजेच काय होणार आहे, इट इज ऑर गेट. आयदर तुमचा फर्स्ट किंवा सेकंड ऑन असेल तरच तुमचा आउटपुट सप्लाय होईल. दोन्ही जरी ऑन असतील तर तुमचा आउटपुट सप्लाय असेल तो ब्लॉक होईल. ओके. सो हे टॉपिक होते. दिस इज ऑल अबाउट युअर कंट्रोल वॉल, मीन्स pressure and flow control. Next is direction control. The use of direction control is to change the direction of flow, either
ऑइल और न्यूमॅटिक एअर. मी काय करतोय, फक्त जे काही ऑइल असेल किंवा एअर असेल त्या एअरची डायरेक्शन चेंज करतोय फॉर ऍक्च्युएशन और रिट्रॅक्शन. जर रोटरी ऍक्च्युएटर असेल तर फॉर क्लॉकवाईज रोटेशन और अँटी क्लॉकवाईज रोटेशन. ओके. तर हे एक ऍक्च्युएटर किंवा डायरेक्शन कंट्रोल दिलेला आहे, डायरेक्शन कंट्रोल दिलेला आहे, स्कीमॅटिक डायग्राम 2x2, आणि हाऊ इट विल ऍक्च्युअली लुक लाईक कन्स्ट्रक्शन वाईज, क्रॉस सेक्शन वाईज. सो फर्स्ट पार्ट, आपण जर त्याचा सिम्बॉल जर बघितला तर 2x2 मीन्स 2 पोर्ट असतात आणि 2 पोझिशन असतात. हे झाले तुमचे 2 पोर्ट, आणि ही 2 पोझिशन झाली. फर्स्ट वन ऍक्च्युएटेड आणि सेकंड वन डायरेक्टली ब्लॉक पोझिशन. सो हे जर सिम्बॉल मी कम्पेअर केलं विथ रिस्पेक्ट टू दिस क्रॉस सेक्शन, सो फर्स्ट केस वेन द ब्लॉक केस, ब्लॉक केस मध्ये काय होणार आहे, जर सप्लाय असेल पी तो इथनं पास होईल, बट बिकॉज ऑफ दिस सप्लाय, because of this pressure, the spring and also this ball in contact with this orifice, so it will block the position from P towards the A. म्हणजे आपला जो काही ऍक्च्युएटरचा पॉईंट असेल तिकडे तो ब्लॉक करेल, कारण मी पोझिशन जी असेल ती फर्स्ट ऍक्च्युएट केलेली असेल ब्लॉकिंगची. आता ज्यावेळेस मी सेकंड पोझिशन ऍक्च्युएट करतोय की ज्या पोझिशन मध्ये मला पाहिजे तुमचं जे काही ऑइल असेल किंवा जे काही वर्किंग फ्लुइड असेल ते वर्किंग फ्लुइड मला ऍक्च्युएटर मध्ये पास करायचंय. त्या केसमध्ये जर मी तुमचं आता याचं ऍक्च्युएशनच्या पोझिशन आहे, म्हणजे तुमचं पुश बटन असेल किंवा प्लंजर असेल किंवा लिव्हर असेल, या टाईप मध्ये जी काही मेथड असेल ती मी प्रेस केली तर काय होईल, हा जो प्लंजर असेल तो प्लंजर काय करेल, ह्या बॉलला डाऊनवर्ड डायरेक्शनला पुश करेल बाय फोर्स. तो पुश करून ठेवेल सो दॅट द ऑइल विल एंटर टुवर्ड्स द ओरिफिस अँड टू ए. ओके. सो दिस इज 2x2, सिम्बॉल ऑफ 2x2. तर पेपरला विचारता डायरेक्टली 4 मार्क्सला क्वेश्चन नंबर 1 मध्ये किंवा आधी पण मध्ये एखादा क्वेश्चन असतो ड्रॉ सिम्बॉल फॉर, मग त्यात भरपूर सिम्बॉल तुम्हाला दिलेले असतात, सर्व कंबाईन करून पण विचारलेले असतात. मग त्या सिम्बॉल मध्ये जर विचारला असेल तर डायरेक्टली डायग्राम ड्रॉ करायची, जो पोझिशन असेल त्यातली एकच पोझिशन ड्रॉ करायची. म्हणजे तुम्हाला जर विचारलं असेल ड्रॉ सिम्बॉल फॉर 4x2 डायरेक्शन कंट्रोल, तर फक्त 4x2 ची सिम्बॉल किंवा 4x2 ची एकच पोझिशन ड्रॉ करायची, कारण तिथे तुम्ही सर्किट कनेक्ट करत नाहीये त्यामुळे 2 पोझिशन येणारच नाही बाय डिफॉल्ट. आणि फक्त सिम्बॉल ड्रॉ करताना फक्त 2 ब्लॉक, आता तुम्हाला इथे 4x2 विचारलं असेल तर फक्त 4x2 चे 2 ब्लॉक आणि 4 पोझिशन किंवा 4 पोर्ट हे ड्रॉ करायचे नाही. त्याला जी काही ऍक्च्युएशनची मेथड असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल स्प्रिंग असेल किंवा लिव्हर ऑपरेटेड, स्प्रिंग तर असणारच आहे, किंवा सोलेनॉइड असेल किंवा मग लिव्हर ऑपरेटर असेल, ह्या दोन्ही मेथड स्पेसिफिक ड्रॉ करायच्या. मग ते तुमच्यावरती आहे, तुम्ही कुठली ड्रॉ करता. जर स्पेसिफिक विचारलेलं असेल ड्रॉ सिम्बॉल ऑफ 4x2 डायरेक्शन कंट्रोल ऑल स्प्रिंग रिटर्न अँड पुश बटन ऑपरेटेड, सो तसा सिम्बॉल ड्रॉ करायचा. पुश बटन पाहिजे, स्प्रिंग पाहिजे आणि 4x2 ची डायग्राम, किंवा सोलेनॉइड असेल तर सोलेनॉइड ची डायग्राम स्पेसिफिक वेने. जर विचारलं असेल तर कुठली पण ड्रॉ केली तरी चालेल. ओके. अगेन आणि काही केस मध्ये काय होतं, तुम्हाला फक्त डायरेक्शन कंट्रोल हा वॉल हा एक्सप्लेनेशनला विचारता. आता जो सिंपल आहे तो जाऊ द्या, काही केस मध्ये काय आहे ठीक आहे पुढे आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो ते. सो दिस इज 3x2 डायरेक्शन कंट्रोल, 4x2 अँड 4x3 डायरेक्शन कंट्रोल, ही सेंटर पोझिशन, ब्लॉक पोझिशन. देन ऍक्च्युएशनच्या मेथड्स आहे, बाय युझिंग व्हॉट वी आर ऍक्च्युएटिंग दी डीसीबी. फर्स्ट वन आहे पुश बटन टाइप. पुश बटन असेल, सिंपल स्प्रिंग रिटर्न, देन लिव्हर असेल, जॉयस्टिक सारखी लिव्हर असेल, किंवा पेडल ऑपरेटेड असेल, फुट पेडल, प्लंजर असेल सिंपल, त्याच्यानंतर स्प्रिंग ऑपरेटेड असेल, देन इयर ऑपरेटेड असेल बाय युझिंग पायलट लाईन,
आयदर इयर असेल किंवा हायड्रोलिक कॉईल असेल, त्याने मी काय करतोय, डीसीव्ही ऍक्च्युएट करतोय. देन सोलेनॉइड ऑपरेटेड असेल, काही केसमध्ये इयर आणि सोलेनॉइड हे दोन्ही यूज करतात. जर तुमची सिस्टीम, आता काही केसमध्ये एक्सटर्नल प्रोव्हिजन मी प्रोव्हाइड केलेलं असतं की जरी तुमची इलेक्ट्रॉनिकली सिस्टीम जरी डॅमेज झाली तर मी त्याला पायलट लाईन ही प्रोव्हाइड करून ठेवलेली असते. म्हणजे तुमचं जे काही सिस्टीम फेलियर झाल्यानंतर जो काही ब्रेकडाऊनचा टायमिंग असतो, तो ब्रेकडाऊनचा टायमिंग कमी होईल यासाठी. सो टू इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी. ओके, सो दीज आर द ऍक्च्युएटिंग पोझिशन. हा, आता काही केस मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं मी, फक्त स्पेसिफिक वॉल हा एक्सप्लेन करण्यासाठी विचारता. फॉर एक्झाम्पल, एक्सप्लेन 2x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल. म्हणजे अपेक्षित काय आहे, 2x2 डायरेक्शन कंट्रोल वॉलची स्कीमॅटिक डायग्राम पॉसिबल झालं तर दोन्ही डायग्राम फ्री हँड स्केचने ड्रॉ करायच्या, नाही तर एकच डायग्राम ड्रॉ केली तरी सफिशियंट आहे. सो टू एक्सप्लेन 2x2 डायरेक्शन कंट्रोल म्हणजे डायग्राम किंवा स्केमॅटिक डायग्राम एक्सप्लेन करायची आणि न विसरता त्याचा सिम्बॉल पण ड्रॉ करायचा. ओके, सो 2x2 डायरेक्शन कंट्रोल काय करतो तुमचा, इथे आपण सिम्बॉल बघितला 2x2 आयदर ब्लॉक असेल किंवा वन डायरेक्शन फ्लो अलाउ केला. म्हणजे आता पहिली जर पोझिशन असेल, फर्स्ट केस काय होती ब्लॉकिंगची. म्हणजे काय, तुमचं जे काही स्पूल असेल इन गिवन वॉल बॉडी, तो काय करतो, इथे हा पी ओपनिंगचा पोर्ट आहे, इकडनं जो काही सप्लाय येईल तो ए कडे पास व्हायला पाहिजे की जेणेकरून तुमचा ऍक्च्युएटर हे ऍक्च्युएट होईल. बट फर्स्ट पोझिशन ही ब्लॉक एंड आहे. सो स्पूल जो असेल, हा एक स्पूल, तो स्पूल काय करेल, तुमच्या बरोबर ए पोर्ट आणि पी पोर्ट हे पोर्ट रिस्ट्रिक्ट करेल, सो दॅट ऑइल किंवा एअर जे असेल ती ह्या गिवन रिजन मधनं तुमच्या ए कडे एंटर होणार नाही. वेन वी प्रेस दी लिव्हर और पुश बटन और प्लंजर, जी काय ऍक्च्युएशनची पोझिशन असेल ती पुश केल्यानंतर काय होईल, हो जो स्पूल असेल तो स्पूल विल मूव्ह टुवर्ड दी लेफ्ट साइड, so that the port A and port P will connect to each other and will pass the supply from P to A towards the actuator. रोटर ऍक्च्युएटर कडे मी सप्लाय हा डायरेक्टली पास करेल. ओके, आणि परत डायग्राम एक्सप्लेन झाल्यानंतर, परत डायग्राम एक्सप्लेन करताना किंवा कन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करताना तुम्ही जी डायग्राम असेल, फॉर एक्झाम्पल याची जर डायग्राम ड्रॉ करायची घेतली तुम्ही, तर तुम्ही फर्स्ट डायग्राम ड्रॉ केली, त्याचं जनरल डिस्क्रिप्शन असेल ते नोट केलं युनिव्हर्सल किंवा जनरल टाईप मध्ये. इट कन्सिस्ट ऑफ 2 पोर्ट आणि 2 पोझिशन. वॉल बॉडी असेल, त्या बॉडी मध्ये स्पूल माउंट केलेले, स्प्रिंग रिटर्न आहे आणि जी काही ऍक्च्युएटिंग पोझिशन असेल ती असेल. मग खाली नंतर स्टार्ट करताना इन नॉर्मली ऑफ पोझिशन किंवा नॉर्मली ओपन पोझिशन, नॉर्मली क्लोज पोझिशन अशा टाईप मध्ये डिस्क्रिप्शन नोट करायचं. मग आता ही केस जर तुम्ही फक्त फर्स्ट डायग्राम जर ड्रॉ केलेले असेल तर फर्स्ट केस येईल इन नॉर्मल पोझिशन किंवा नॉर्मली ऑफ पोझिशन. द फिगर शोज नॉर्मली ऑफ पोझिशन. फिगर कुठली तुम्ही ड्रॉ केलेली ते तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन झालं पाहिजे. मग ओपनची केलेली, क्लोजची केलेली, हे फक्त मी डीसीबी साठी नाही सांगत आहे, आपले जेवढे कंट्रोल वॉल आहे किंवा कुठलाही सर्किट जरी असेल, सर्किट साठी पण सेम. दी फिगर शोज दी नॉर्मली ऍक्च्युएटेड जे सर्किट असेल, दिस सर्किट, आणि नॉर्मली ऑफ मध्ये काय होईल ते डायरेक्टली नोट करून टाकायचं. देन 3x2 DCV. So what is 3x2 DCV? 3 port and 2 positions. पोर्ट जे असतील ते 3 असतील आणि पोझिशन जे असतील ते 2 असतील. पी पोर्ट, ए पोर्ट आणि आर पोर्ट, हे 3 पोर्ट झाले आणि 2 पोझिशन असतील. सो अगेन स्कीमॅटिक डायग्राम इन फर्स्ट पोझिशन. आता इथे पोझिशन ड्रॉ केलेली ही कुठली असेल, तुमचा आर आणि ए हा कनेक्टेड आहे, म्हणजेच आर आणि ए हा कनेक्टेड आहे. ही डायग्राम इथे ड्रॉ केलेली जी सिम्बॉल मध्ये येते.
So in first case, अगेन आता इथे 3 पोर्ट आहे. आधीच्या केसची डायग्राम बघितली तुम्ही, इथे सेम डायग्राम, फक्त इकडे मी ऍडिशनल ओपनिंग प्रोव्हाइड केलेली आहे, म्हणजे 3 पोर्ट झाले इथे. सो इन फर्स्ट केस रिटर्न स्ट्रोक साठी आता 3/2 आहे, म्हणजे मी मॅक्झिमम तो सिंगल ऍक्टिंग सिलेंडर साठी यूज करतो किंवा पायलट लाईन म्हणून यूज करतो. सो रिटर्न लाईन जे असेल तर रिटर्न लाईन मध्ये काय होणार, तुमचं जेवढं काही सिलेंडर मध्ये ऍक्च्युएटर मध्ये फ्लुइड असेल तो सर्व तुम्ही ऍटमॉस्फिअरला रिलीज करताय किंवा टँकला प्रोव्हाइड करताय. सो इन केस ऑफ रिटर्न लाईन, A is connected to the R and R will supply the fluid towards the atmosphere or tank, म्हणजे जो टाइप मध्ये तुम्ही डायरेक्शन कंट्रोल यूज केलेला असेल अकॉर्डिंग टू दॅट. बट इन केस ऑफ ऍक्च्युएटेड पोझिशन मध्ये ज्यावेळेस तुम्हाला सिलेंडर असेल तो ऍक्च्युएट करायचा असेल, सो इन दॅट केस युअर P इज कनेक्टेड टू A. म्हणजे काय होईल, हा जो पुश बटन असेल किंवा स्प्रिंग असेल ते एक्सपांड होईल. इट विल ब्लॉक द पोर्ट R अँड A. जो काही सप्लाय असेल तो ब्लॉक करतील, सो दॅट R विल बी ब्लॉक पोज. म्हणजे पहिल्या पोझिशन मध्ये बघा, इथे R हा ब्लॉक असेल की जो कुठेच ऑइल सप्लाय करणार नाही. R हा ब्लॉक आहे, हा कुठेच ऑइल सप्लाय करत नाही. बट P इज कनेक्टेड टू A, सो दॅट इथे P हा A सोबत कनेक्ट झालेला असेल आणि ऑइल असेल तुमचं इथनं फ्लुइड पास करेल. सिंपल ही कन्स्ट्रक्शन त्या टाइप नुसार डिझाईन केलेलं असेल. सिंपल डायग्राम असेल तर ट्राय करायचा की दोन्ही डायग्राम ड्रॉ करण्याचा, म्हणजे जसा टाइम अवेलेबल असेल तसा. इन 4/2 डायरेक्शन कंट्रोल, फर्स्ट पोर्ट किंवा फर्स्ट पोझिशन नॉर्मल पोझिशन, P इज कनेक्टेड टू A, B इज कनेक्टेड टू R. हे सिम्बॉलिकली जर दाखवलं तुम्ही नॉर्मल पोझिशन डायग्रामच्या खाली तरी सफिशियंट आहे, की जेणेकरून जो चेक करणार असतो त्याला डायरेक्टली क्लिक होतं. तुमचे मॅक्झिमम आन्सर किंवा मॅक्झिमम एक्सप्लेनेशन रीड न करता फक्त डायग्राम वरून रीड करता. तुमचे म्हणजे कसं असतं जनरली पेपर चेकिंग साठी, तुमचे 1-2 क्वेश्चन जरी चेक केले तर मुलाचा अंदाज येतो हा पुढच्या क्वेश्चन मध्ये काय नोट केलेलं असेल. म्हणजे तुम्ही फर्स्ट जे काही 2-3 क्वेश्चन अटेम्प्ट करता त्यानुसारच तुमची मार्किंगची लेवल असेल ती पेपर चेक करण्याच्या लक्षात येऊन जाते. त्यामुळे तुमच्या डायग्राम किंवा डायग्राम वरती जे काही प्रॉपर नॉमेनक्लेचर असेल किंवा एक्सप्लेनेशन असेल, डायग्रामला नेमिंग वगैरे दिलेलं आहे. आता इथे नॉर्मल पोझिशन मध्ये डायरेक्टली डिनोट करून दिलेलं आहे P इज कनेक्टेड टू A आणि B कनेक्टेड टू R. म्हणजे तुम्ही हेच एक्सप्लेनेशन, हे जे 2 सिम्बॉल दाखवलेले हेच एक्सप्लेनेशन फक्त तुम्ही खाली इलॉबरेट केलेलं असेल. म्हणजे जर तुम्हाला इथेच माहिती आहे तर मी खालचं जास्त रीड करत पण नाही. म्हणजे टू बी फ्रँक मी डायरेक्टली लेंथ बघतो. ओके, सो इन दिस केस ती P इज कनेक्टेड टू A आणि B इज कनेक्टेड टू R. इथे बघा P हा जो असेल तो A ला कनेक्ट असेल, सो दॅट द ऍक्च्युएशन ऑफ सिलेंडर अँड रिटर्न ऑफ ऑइल किंवा रिटर्न ऑइल फ्रॉम द ऍक्च्युएटर विल पास थ्रू द वॉल बॉडी through port D and R towards the reservoir or atmosphere ला. ही झाली फर्स्ट केस. When we press the push button of DCV, then तुमचा जो काही सप्लाय असेल तो क्रॉस होईल, so that P will be connected with the port number B. इथनं जो काही सप्लाय असेल तो सप्लाय मी कन्स्ट्रक्शन वाईज पोर्ट नंबर B ला सप्लाय करतो आणि A जो असेल तो रिटर्न लाईनला, जहा काय होईल हा आतमध्ये प्रेस होईल आणि A जो असेल तो A R ला कनेक्ट होईल. इट विल कनेक्ट टुवर्ड्स द रिझर्वायर.
देन आपण काही सेंटर पोझिशन बघितलेल्या होत्या. तर त्या सेंटर पोझिशनचा यूज करून आणखी एक वॉल डिझाईन केलेला आहे, 4x3 डायरेक्शन कंट्रोल वॉल. सो व्हॉट इज 4x3 डायरेक्शन कंट्रोल? मी काय करतोय की सेंटर जी काही पोझिशन असेल ती पोझिशन मी ऍप्लिकेशन नुसार ब्लॉक करतोय. आता याचं सेम ऍप्लिकेशन मी तुम्हाला दोनदा ब्रेकिंग आणि रिपेल्सिंग सर्किट मध्ये मोटरच्या त्याच्यात दाखवलेलं होतं की कुठल्या यूज साठी मी सेंटर पोझिशन ही ऍक्टिव्हेट करतोय, सेंटर ब्लॉक पोझिशन. कारण काय होणार आहे, तुमचा ड्रॉबॅक काय असेल, सेंटर पोझिशन ऍक्टिव्हेट केल्यानंतर त्या केसमध्ये जी मोटर ही ब्लॉक होते, मग ते अवॉइड करण्यासाठी मी वरती जातो. काही केसमध्ये मला डायरेक्टली ब्लॉकिंग सपोर्ट पाहिजे असतो. का पाहिजे असतो? फॉर एक्झाम्पल तुम्ही जर लोड लिफ्टिंग साठी जर यूज करत असाल, लोड लिफ्टिंग साठी जर पर्टिक्युलर सर्किट यूज करत असाल, तर तुम्हाला पाहिजे काय, सिम्पल वेने, म्हणजे विदाउट एनी ऍडिशनल कॉम्पोनंट. आता आपण त्यात ऍडिशनल कॉम्पोनंट यूज केलेले असतात, ते ऍडिशनल कॉम्पोनंट यूज न करता फक्त 4x3 डायरेक्शन कंट्रोलनी लोड हा पर्टिक्युलर पोझिशनला लिफ्ट पाहिजे. मग त्या केसमध्ये मी सिम्पल 4x3 डीसीबी यूज करू शकतो. कसा? जे काही डबल ऍक्टिंग सिलेंडर असेल ते डबल ऍक्टिंग सिलेंडर मी व्हर्टिकल पोझिशन मध्ये प्लेस केलेले कन्सिडर करा, की त्या सिलेंडर वरती जशी आपली सर्व्हिस स्टेशनला गाडी लिफ्ट होते, ते सेम हायड्रोलिक सेम सिलेंडर ते मी कनेक्ट केलेलं आहे 4x3 डीसीबी ने. म्हणजे फर्स्ट पोझिशन मध्ये काय असेल, जर तुम्ही पी पोर्ट हा ए सोबत कनेक्ट केलेला असेल, पी पोर्ट ए सोबत जर कनेक्ट केलेला असेल, तर तुमची व्हेकल जी असेल ती वरती लिफ्ट होईल. त्याच्यानंतर त्याच्या अपोजिट वेने पी हा बी सोबत जर कनेक्ट केलेला असेल, तर तुमची व्हेकल जी असेल ती वरतून परत खाली येईल. बट त्या दोन्ही केसच्या मिडलला जर तुम्हाला ती व्हेकल एका पर्टिक्युलर पोझिशन वरती होल्ड करून ठेवायची असेल, तर मी त्या होल्डिंग पोझिशन साठी इंटरमिडिएट पोझिशन वर्क करेल. काय होणार आहे, म्हणजेच काय असेल, तुमची ज्या पोझिशनला, फॉर एक्झाम्पल मी ग्राउंड लेवल पासून तुमची 3 फूट पर्यंत किंवा 4 फीट पर्यंत व्हेकल लिफ्ट केली आणि मला त्याच पोझिशनला होल्ड करायची. म्हणजे जर तुम्ही ज्या पोझिशनला 4 फीट गेले, इंटरमिडिएट पोझिशन जर ऍक्टिव्हेट केली, तर काय होणार आहे, तुमचा पी पोर्ट आणि आर पोर्ट हा ब्लॉक होईल. दोन्ही पोर्ट ब्लॉक होतील, म्हणजेच ऑइलचा सप्लाय पुढे पास होणार नाही. आणि तुमचा जे काही पिस्टन एक्सपांड होत असेल, तर एक्सटेन्शन नंतर रॉड एंडला जे काही अवेलेबल असेल ते पण परत बी कडनं रिझर्वायरला पास होणार नाही. बट त्याची एक पॉसिबिलिटी काय असेल, तुमच्या व्हेकलचे जे काही सेल्फ वेट असेल, त्या सेल्फ वेटमुळे तुमची व्हेकल ही डाऊनवर्ड डायरेक्शनला येऊ शकते. बट येईल, येताना काय होईल, तो प्रेशर ऑइल मधला तो मॅक्सिमम बिल्टअप करेल आणि तो परत रिटर्न लाईन थ्रू, म्हणजे कुठनं रिटर्न येईल, परत एकडनं, कारण तसंच सिलेंडर खाली येईल. मग एकडनं सप्लाय परत मी ब्लॉक केलेला आहे. म्हणजे तुमची व्हेकल जी असेल ती व्हेकल लिफ्ट अपवर्ड पण जाऊ शकत नाही, डाऊनवर्ड डायरेक्शनला पण येऊ शकत नाही. सो इट विल मेंटेन इट्स प्रीडिटरमाइन किंवा प्रीडिफाईन पोझिशन. मग त्या केसमध्ये मी तुमचा सेंटर पोझिशन यूज केली. ओके, मग सेंटर पोझिशन हे तुमच्या 3 टाईपचे आहे, जर क्लोज असेल किंवा ओपन असेल किंवा टँडम असेल. क्लोज सेंटर पोझिशन या केसमध्ये काय असेल, तुमची सर्व पोर्ट हे ब्लॉकर्स आपण जशी बघितली. आता याच्यात एक डिसएडव्हान्टेज काय असतो, मी काय करतोय, एकतर 4x2 मध्ये एक तर फॉरवर्ड किंवा रिट्रॅक्शन या दोन्ही स्ट्रोक मध्ये तुमचं ऑइल जे असेल हे ऑइल फ्रीली सिस्टीम मध्ये फ्लो करतंय. म्हणजे मी ऑइलला रिस्ट्रिक्ट करून कुठेच ठेवत नाही, ते आयदर पास होईल किंवा रिटर्न येईल, हे दोन्हीच होत आहे. म्हणजे या केसमध्ये ऑइल मध्ये जेवढं टेम्परेचर इन्क्रीज होत आहे, हे सर्व टेम्परेचर मी परत ऍटमॉस्फेअरला रिलीज करतो, एअर असेल तर, किंवा किंवा तुमच्या ऑइल रिझर्वायरला फ्लो करून देतोय. बट या सेंटर पोझिशन मध्ये मी ऑइल पास पण करत नाही. आता इथे काय होणार आहे, तुमचा पंप हा ऑइल प्रेशराईज करतोय, बट हा पोर्ट ब्लॉक आहे, म्हणजे तुमचा प्रेशर रिलीफ वॉल्व ओपन होईल आणि तिथनं परत टँकला सप्लाय होईल. पंप त्याचे वर्क करतोय, म्हणजे इथे परत प्रेशर बिल्टअप होणार आहे, सॉरी टेम्परेचर बिल्टअप होणार आहे. त्याच्यानंतर तिथनं जे काही सिस्टीम मधनं, आता मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं होतं, सिस्टीम वरती जो काही लोड आलेला असेल, व्हेकल असेल, ती त्याच्या सेल्फ वेटमुळे डाऊनवर्ड डायरेक्शन येण्याचा ट्राय करतच असेल, सेल्फ वेटमुळे.
बट मी डाऊनवर्ड डायरेक्शनला जाण्यासाठी पोझिशन किंवा पोर्ट हा ओपन करून दिलेला नाहीये, कारण माझं ऍप्लिकेशन असते टू होल्ड द लोड ऍट पर्टिक्युलर पोझिशन. सो दॅट्स वाय तो मॅक्झिमम प्रेशरचा असेल, जेवढं वेट असेल तेवढं नंतर प्रेशर बिल्टअप होणारच आहे. सेम एक्झाम्पल आपण एअर ब्लॅडरचं किंवा ब्लॅडरचं पकडलेलं होतं, तो प्रेशर बिल्टअप होतोच. म्हणजे तो ऍडिशनली किंवा अननेसेसरी या पोर्ट वरती प्रेशर बिल्टअप करतो, बट पोर्ट हा ब्लॉक आहे. सो परत पोर्टचे डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे जरी मी ऍप्लिकेशन रन करतोय तरी त्याचे काहीतरी डिसएडव्हान्टेजेस आहेत. ओके, देन सेकंड सेंटर पोझिशन, ऑल पोझिशन हा ओपन आहे. आता यात केस काय होणार आहे, मी सेकंड पोझिशन एक तर फॉरवर्ड किंवा रिटर्न आणि इंटरमिडिएट पोझिशन ऍक्टिव्हेट केलेलं असेल तर सर्व पोर्ट सर्व डायरेक्शन ओपन आहे. ओके, म्हणजे तुमचं ऑइल जे असेल ते मॅक्झिमम प्रेशर जिकडे असेल तिकडे फ्लो होईल, म्हणजे सॉरी जिकडे मिनिमम प्रेशर असेल तिकडे फ्लो होईल. ओके, आणि टँडमचं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं होतं मी, की तुमचं जे काही रिजनरेटिव्ह सर्किट असेल, रिजनरेटिव्ह सर्किट मध्ये टँडम पोझिशन किंवा टँडम टाईपचं डीसीव्ही ही यूज करता. म्हणजेच काय होणार आहे, ते जर सर्किट मी कार होल्डिंग साठी किंवा लोड होल्डिंग साठी यूज जर केलेला असेल तर तुमचं रिटर्न कडनं जे काही ऑइल सप्लाय येतोय तो रिटर्न ऑइल सप्लाय परत फॉरवर्डला जातोय. फॉरवर्डला म्हणजे कनेक्टेड टू बी पोर्ट इज अगेन कनेक्टेड टू पोर्ट ए, तो परत तिकडे पास होईल. आणि सिस्टीम कडनं येणारा प्रेशर ते हाय असेल, म्हणजे या केसमध्ये तुमच्या सेंटर पोझिशन मध्ये फक्त पी, ए आणि बी हे एकमेकांना कनेक्ट केलेले असतील. म्हणजेच काय होईल, तुमचं सिलेंडर असेल ते सिलेंडर आहे त्या पोझिशनला वर्क होल्ड करून ठेवेल. ओके, आता हे स्विच टाईप तुमचे हे जे आपण बघितले हे स्पूल टाईप मध्ये डायरेक्शन कंट्रोल होते. नंतर वन हे स्विच टाईप मध्ये, म्हणजे प्री डिफाईन सीट बॉडी किंवा वॉल बॉडी डिझाईन केलेली असते की जी स्प्रिंग रिटर्न अप किंवा डाऊन वरती मूव्ह होईल. म्हणजे फर्स्ट केस मध्ये काय होतं, तुमचं 4x2 साठी पी आणि ए हा कनेक्टेड असेल. इथे बघा पी पोर्ट कडनं जे काही ऑइल येईल ते ऑइल मी इकडनं पास करतोय टू बाय लिफ्टिंग दी पुश रॉड आणि अगेन पास टूवर्ड दी ए. ॲट द सेम टाइम बी पोर्ट कडनं जे काही रिटर्न ऑइल येईल रॉड एंड कडनं ते मी आर कडनं रिझर्वायरला पास करतो, कारण इथे पुश बटन असेल तो रिलीज टाईप मध्ये असेल. ज्यावेळेस मी पुश बटन प्रेस करतो म्हणजे तुमची स्प्रिंग जे असेल ती कॉम्प्रेस होईल. सो कॉम्प्रेस झाल्यानंतर हा जो इथे क्लोज पोझिशन आहे तो क्लोज पोझिशन ओपन होईल. सो युअर ए पोर्ट इज कनेक्टेड टू दी आर, ला तो कनेक्ट होईल. आणि पोर्ट नंबर बी प्रेशर पोर्ट इज कनेक्ट टू दी पोर्ट बी, so that the piston wheel is in retraction position. Okay, so हे होते तुमचे डीसीव्ही. त्याच्यात काय प्रॉब्लेम असेल कोणाला ते विचारून घे. सर एकदा प्रेशर टेम्परेचर कंपन्सेटेड वॉल नाही समजला. एक मिनिट. व्हॉट इज टेम्परेचर कंपन्सेटेड फ्लो कंट्रोल वॉल्व? फ्लो कंट्रोल काय करतो आपण, अमाऊंट ऑफ फ्लो म्हणजे आपल्याला जो काही पाहिजे सिस्टीम मध्ये एंटर होण्यासाठी तो फक्त मी एंटर किंवा कंट्रोल करतोय. दोन मेथड आहे, आयदर प्रेशर कंपेन्सेटेड किंवा टेम्परेचर कंपेन्सेटेड. प्रेशर कंपेन्सेटेड सेपरेटली आणि टेम्परेचर आणि प्रेशर कंपेन्सेटेड सेपरेटली. तो काय असतो, आपण प्रेशर रिली पॉल बघितला होता की जो काय करतो तुमचा प्रेशर नंतर ओपन होईल आणि एका पर्टिक्युलर प्रेशर नंतरच तुमचा सिस्टीम कडे फ्लो किंवा प्रेशर जे काही ऑइल असेल ते ऑइल मी पास करेल.
बट तुमचा त्या केसमध्ये काय होतं, तुमचं फक्त जे काही ऑइल असेल किंवा जे काही फ्लुइड असेल ते फ्लुइड फक्त एकाच क्वांटिटीवरती डिपेंड असतं, की प्रेशर किती अमाऊंट ऑफ प्रेशर बिल्टअप झालेलं आहे त्यावरती. बट काही केसमध्ये काय होतं, की मला म्हणजे सेम वे नाही, तुम्ही जर प्रेशर बिल्टअप करताय तर बाय डिफॉल्ट त्या प्रेशर सोबत तुमचं सिस्टीम मध्ये त्या पर्टिक्युलर फ्लो मध्ये तुमचं टेम्परेचर पण बिल्टअप होतं. म्हणजेच काही केसमध्ये जर तुमचे हाय टेम्परेचर झोन मध्ये जे काही ऍप्लिकेशन रन होता, की त्या केसमध्ये तुमचं सडनली किंवा फ्रिक्वेंटली ऑइल हे चेंज करावंच लागतं. मग किंवा मग जे हाय लोड कॅरिंग कॅपॅसिटीचे जे सर्किट असतात, की त्या केसमध्ये तुम्हाला कंटिन्युअसली हाय प्रेशर बिल्टअप करावा लागतो. त्या हाय प्रेशरमुळे कंटिन्युअसली सिस्टीम वरती टेम्परेचर पण बिल्टअप होतं फ्रिक्शनमुळे. मग त्या केसमध्ये तुमचा फ्लो कंट्रोल असेल, तो फ्लो कंट्रोल हा टेम्परेचर आणि प्रेशर ह्या दोन्ही क्वांटिटीला पकडून मी डिझाईन केलेलं असतं. या केसमध्ये काय होतं, जे कन्स्ट्रक्शन तुमचं फक्त प्रेशर कम्पेन्सेटेड फ्लो कंट्रोलने होतंय, की इकडनं काय होणार आहे, प्रेशर एक प्रीडिटरमाइंड प्रेशर, इथे मी व्हॅरिएबल टाईप ठेवलेला आहे. तो व्हॅरिएबल टाईप कशा थ्रू ठेवलेला आहे, तो प्रेशरच्या क्वांटिटीवरती. म्हणजे जो आपण व्हॅरिएबल टाईपचा फ्लो कंट्रोल बघितला होता, तो व्हॅरिएबल टाईपचा कसा बघितला होता, तो मी मॅन्युअली ऑपरेट करत होतो. मॅन्युअली तो ऑपरेट करत होतो, की त्या मॅन्युअल पोझिशनने मी किती अमाऊंट ऑफ ओपनिंग किंवा क्लोजिंग पाहिजे हे मी डिसाईड करत होतो. बट सेकंड केस मध्ये इथे मॅन्युअली करत होतो, आणि बट प्रेशर कम्पेन्सेटर फ्लो कंट्रोल मध्ये मी काय करतोय, मॅन्युअली जे ओपनिंगचा नॉब असेल तो नॉब मी इलिमिनेट केला. त्याऐवजी फक्त प्रेशर हाच एक क्रायटेरिया ठेवला, की सिस्टीम वरती किती प्रेशर बिल्टअप झालेलं आहे, त्या प्रेशरच्या मीटर क्वांटिटीनुसार तुमचा फ्लो रेट हा ऍडजस्ट होईल. सो तुमचा प्रेशर असेल, तो प्रेशर ही स्प्रिंग कॉम्प्रेस करेल आणि त्यानुसार तुमचा फ्लो रेट असेल तो ऍडजस्ट करेल. बट इन सेकंड केस, आता मी पहिला पार्ट जो होता प्रेशर आणि प्रेशरने फ्लो रेट ऍडजस्टमेंट, ती क्वांटिटी सेम ठेवली. बट काही केस मध्ये काय होतं, सिस्टीम वरती टेम्परेचर जनरेट झालेलं असतं ऑइल मध्ये ड्यू टू फ्रिक्शन. मग त्या फ्रिक्शनच्या टेम्परेचरमुळे तुमचं ऑइलची विस्कोसिटी कमी झालेली असते. त्यामुळे काय होतं, तुमच्या सिस्टीम वरती अननेसेसरी बर्डन येतो. कारण काय होतं, तुमचं जेवढं व्हिस्कस ऑइल असेल तेवढा तुमचा प्रेशर बिल्टअपची कॅपॅसिटी जास्त असते. म्हणजे मी जर कन्सिडर केलं वॉटरने किती अमाऊंट ऑफ प्रेशर बिल्टअप होतो आणि तेच प्रेशर किती ऑइलने किती अमाऊंट ऑफ प्रेशर बिल्टअप होतं, तर तुमचं ऑइल हे मॅक्सिमम अमाऊंट ऑफ प्रेशर बिल्टअप करतं. मग तेच रिझन आहे आपण सिस्टीम मध्ये हे ऑइल युज करतो. तसं जर असेल तर हायड्रोलिक ऑइलच्या ऐवजी मी हायड्रोलिक डायरेक्टली वॉटर पण युज केलं असतं. म्हणजे सर्व सिस्टीम मधनं मी ऑइलच्या ऐवजी वॉटर फ्लो केलं असतं. बट मग या केसमध्ये काय होतं, तुमच्या सिस्टीम मध्ये टेम्परेचर पण बिल्टअप होतं. मग ते व्हॅरिंग टेम्परेचर जे असेल कंटिन्युअसली फ्रिक्शनमुळे, ते टेम्परेचर मी डिफाईन करून पण मी तुमचा फ्लो कंट्रोल हा ऍडजस्ट करतो. म्हणजे बाय बोथ क्रायटेरिया. फर्स्ट वन बाय युझिंग प्रेशर, आणि त्याच प्रेशर मध्ये आता प्रेशर असणार आहे म्हणजे तिथे ऑइल असणार आहे, आणि त्याच ऑइल मध्ये टेम्परेचर पण असणार आहे. सो त्या टेम्परेचर, इथे जे टेम्परेचर सेन्सर जे असतील, ते टेम्परेचर सेन्सर किती अमाऊंट ऑफ टेम्परेचर बिल्टअप झालेलं आहे, सो अकॉर्डिंग टू दॅट टेम्परेचर तुमची ओपनिंग आणि क्लोजिंग ही डिफाईन करत असतात. कारण ऍट द एंड काय होणार आहे, तुम्ही जरी फक्त प्रेशर कंट्रोल किंवा प्रेशर कम्पेन्सेटेड फ्लो कंट्रोल युज केला, तरी फक्त जर एकच युज केलेला असेल से आधीचा हा, तर यात काय असणार आहे, या सिस्टीम मध्ये टेम्परेचर पण असणार आहे. ते टेम्परेचर मी कुठे कन्सिडर केलेलं नाहीये, म्हणजे ते परत तुमच्या सिस्टीमला हार्मफुल ठरू शकतं. बट या केसमध्ये मी टेम्परेचर ऍज वेल एज प्रेशर पण कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे सिस्टीम मध्ये मला जर जास्त टेम्परेचर ऑइल जर सप्लाय नकोय, तर तुमचा सेन्सर जो असेल तो कमी अमाऊंट ऑफ ओपनिंग प्रोव्हाइड करेल, आणि त्या कमी अमाऊंट ऑफ ओपनिंग मुळे तुमचं सिस्टीम जे असेल ते सेफ असेल. म्हणजे तुम्ही काय करताय, त्याचा स्ट्रोक हा लिमिट करताय. ओके, सो हे झालं तुमचं
प्रेशर आणि टेम्परेचर कॉम्पेन्सेटर फ्लो कंट्रोल. समजलं सर. ओके. टेस्ट दिलेली आहे ओके आणि सर. त्याच्यानंतर एक टेस्ट सेंड केलेली 5 क्वेश्चन, त्याच्या खाली एक URL दिलेला आहे, त्यात त्याचे सर्व आन्सर आहे, ते पण बघा, बाकीचे क्वेश्चन पण बघा. ओके. आणि मला 3 वाजेपर्यंत ते सेंड करून द्या. म्हणजे फक्त वरती चालेल सर. क्वेश्चन खाली त्याचे आन्सर पण आहे, फक्त इकडचे तिकडे नोट करायचे. फक्त नोट करताना नीट वाचून नंतरच नोट करा.